नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण. मुख्यमंत्री अयोध्येला जाणार. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या मंगलकारी सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी आज सकाळी शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले. या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला जाण्याचे ठरविले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भारतीय जनता पक्षाचा जुना सहकारी आणि एनडीएमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेलाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जावे असे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. राम जन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या साऱ्याचे स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याची देही याची डोळे पाहणे ही आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट असल्याने अयोध्येतील या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू असे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले असून अयोध्येला येण्याचे मान्य केले आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीवरून संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचा वेगळा पॅटर्न राबवणारे खासदार श्रीकांत शिंदे लोकसभेतही सर्वच कामकाजात सहभाग घेत असतात. त्यांच्या याच कौतुकास्पद कामगिरीवरून यंदाचा पुरस्कार शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. श्रीकांत शिंदे हे 17व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या 5 सदस्यांपैकी एक ठरले आहेत. 2019 ते 2023 या कार्यकाळात त्यांनी 556 प्रश्न उपस्थित केले आहेत. 67 चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे आणि 12 खाजगी विधेयक त्यांनी मांडली आहेत. 1999 या वर्षात स्थापन झालेल्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या एनजीओला डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी संसद रत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या. कलाम यांच्या सांगण्यावरून 2010 पासून लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. कल्याण लोकसभा मतदारसंघातही पायाभूत सुविधा उभारण्यापासून सर्वच टप्प्यांवर शिंदे यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
2014च्या लोकसभेत निवडून आलेले श्रीकांत शिंदे हे तरुण खासदारांपैकी एक खासदार होते. 2019च्या निवडणुकीतही श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. संसद रत्न पुरस्कार मिळाल्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या शिरपेचात मनाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी फलटण्यांच्या वतीने दिला जाणारा आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराचे वितरण मराठी पत्रकार दिनानिमित्ताने जांभेकरांच्या जन्मगावी अर्थात पोंभुर्ले येथील स्मारकात संपन्न झाले. राज्याचे बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान रवींद्र बेडकिहाळ आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळेस 9 जणांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ठाण्यातून निघणाऱ्या दैनिक जनादेशचे जोरदार संपादक तथा शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचे सदस्य कैलाश महापदी यांना विशेष राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्या महाराष्ट्राने देशाला पत्रकारितेत सर्वात मोठं हत्यार दिलं, त्या महाराष्ट्रातच सध्या वर्तमानपत्रांची स्थिती अतिशय दयनीय आहे. राज्यात एकही कागदाची कंपनी शिल्लक राहिलेली नसून ब आणि क दर्जाची दैनिक एक दिवस मरणाच्या वाटेकडे सरकत असल्याचे महापदी यांनी पत्रकारांचं आणि सरकारचे लक्ष वेधून शेतकऱ्यांप्रमाणेच आजारी दैनिक आणि विशेषतः जिल्हा दैनिक आणि सरकार यात मदतीचा आदान प्रदान व्हायला हवं, याकडे लक्ष वेधले. फक्त अधिस्वीकृती कार्डधारकांनाच नव्हे तर दऱ्याखोऱ्यातून, वादळ पावसात वाड्या वस्त्यावरती काम करणारे सगळ्याच पत्रकारांना महाराष्ट्र सरकारने आरोग्याचे हेल्थ कार्ड द्यावं. नुकतीच घोषणा झालेली पेन्शन योजना फक्त क्रेडिशन वाल्या पत्रकारांनाच नव्हे तर 25 ते 30 वर्ष सातत्याने बातमीदारी केलेल्या प्रत्येक पत्रकारासाठी ती राबवावी असे आवाहन महापदी यांनी यावेळी केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सहभागी होऊन शाळांना भौतिक, तांत्रिक आणि गुणवत्ता विकासाची संधी प्राप्त होणार आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान शाळांसाठी आधार असून त्यामुळे शाळांना नवसंजीवनी मिळणार आहे असे प्रतिपादन उपायुक्त शिक्षण उमाकांत गायकवाड, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 478 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. हे अभियान 1 जानेवारी पासून सुरू झाले असून ते 15 फेब्रुवारी पर्यंत राबविले जाणार आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मनपा शाळा आणि सर्व खाजगी व्यवस्थापन आजच्या शाळांनी या अभियानात सहभागी होऊन आपली शाळा सुंदर करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. या अभियानातील शाळांसाठी विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम यासाठी एकूण 100 गुण असतील. राज्यातील सर्व पालिका क्षेत्रातील शाळांमधून पहिले पारितोषिक 21 लाख, दुसरे पारितोषिक 11 लाख, तिसरे पारितोषिक 7 लाख असे मनपा आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना स्वतंत्रपणे आहे असेही शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी नमूद केले. घंटाळीदेवी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने रामकथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहात खगोल अभ्यासक डॉ. सोमण हे संवाद साधणार आहेत. रामायण का अभ्यासावं? वाल्मिकी कोण होते? कवी होते, इतिहासकार होते. त्याने अनेक प्रसंगी आकाशातील ग्रह नक्षत्र स्थिती कशी दिली असेल. ते खगोलतज्ज्ञ होते का?
प्रत्येक कांडात काय कथा आहेत. आधुनिक वैज्ञानिक काळात आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी रामायणाचा कसा उपयोग करून घ्यायचा, याविषयी सोमण बोलणार आहेत. 14 जानेवारीपासून या रामकथा सप्ताहाला सुरुवात होत असून दररोज रात्री 8 ते 9 या वेळेत वाल्मिकी रामायण याविषयी करू सोमण संवाद साधणार आहेत. 14 जानेवारीला रविवारी बालकांड, 15ला अयोध्याकांड, 16 जानेवारीला अरण्यकांड, 17 तारखेला किष्किंधाकांड, 18 जानेवारीला सुंदरकांड, 19 जानेवारीला युद्धकांड आणि 20 जानेवारीला उत्तरकांड या दिवशी रामकथेची सांगता होणार आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे शहर पोलीस अंतर्गत नौपाडा पोलीस स्टेशन आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीमध्ये 6 वर्षाच्या चिमुकल्यापासून 70 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली येथील तब्बल 107हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. तसंच या रॅलीत पोलीस उपायुक्त गणेश गावडे, नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्यासह इतर पोलीस बांधवांनी देखील सायकल चालविली. त्यामुळे इतर सायकलप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला होता. चिंतामणी चौक येथून सायकल रॅलीला सुरुवात झाली. दगडी शाळा येथून उपवन मार्गे जाऊन पुन्हा चिंतामणी चौक येथे समाप्त झाली. उपायुक्त गावडे यांनी रेझिंग डे निमित्त सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देत सर्व सायकलप्रेमींचे कौतुक केले. ही सायकल रॅली आयोजित करण्यात आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचा सिंहाचा वाटा आहे. तसेच कोणत्याही अडचणीत 112 या क्रमांकावर पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सर्व सदस्य या सायकल रॅलीत पोलीस बांधव भगिनींच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी सहभागी झाले असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सांगितले. सायकल चोरीचे प्रमाण शहरात वाढत असताना त्या घटनेची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेत नाही, त्याकडे प्रज्ञा म्हात्रे यांनी उपायुक्त गावडे यांचे लक्ष वेधले असता या तक्रारींची नोंद तात्काळ घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. आतापर्यंत पोलीस हे दुचाकीवरून गस्त घालत होते. आता ही गस्त सायकलवरून घातली जाणार आहे. याआधी वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनकडे ही संकल्पना मांडली होती. ही संकल्पना त्यांनी या रॅलीनिमित्त प्रत्यक्षात आणली. या सायकलला बीट मार्शल्ससाठी असणाऱ्या दुचाकीसारखे स्वरूप देण्यात आले आहे. याचे उद्घाटन उपायुक्त गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कल्याण पूर्वेत श्रीमान राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत ही प्रतिकृती उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. येत्या 22 तारखेला अयोध्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यामुळे देशभरात रामभक्तांमध्ये एक उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी कल्याण पूर्वेत श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचं काम सुरू केलं आहे.
येत्या 22 तारखेला प्रत्येकाला अयोध्येत जाणे शक्य नाही. त्यामुळे या सोहळ्याचा अनुभव मिळावा यासाठी कल्याण पूर्वेत श्रीमान राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली. येत्या 5 दिवसात ही प्रतिकृती पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर जवळपास 15 दिवस या ठिकाणी आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 13 जानेवारी रोजी कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती पक्षाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली. कल्याण पश्चिमेत अग्निशमन इमारतीचे लोकार्पण, 10 इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण आणि इतर विकास कामाच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री कल्याणमध्ये येणार आहेत. यावेळी रवी पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्री येणार आहेत. मात्र कल्याण पश्चिम येथील विविध ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. फुटपाथ मोकळे नाही. काही लोकांनी रस्त्याच्या बाजूला अनधिकृत टपऱ्या उभा केल्या आहेत. त्यावर कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे आम्ही तक्रार केली आहे, परंतु अधिकारी लक्ष देत नाहीत. आता या संदर्भात कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदूर आणि जाखड यांच्यासोबत बोलणं झालं आहे. येत्या 12 तारखेला अटल सेतूचं उद्घाटन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभास्थळाची पाहणी केली. 12 जानेवारीला अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रात सभा होणार आहे. या सभास्थळाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी या सभेच्या ठिकाणाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी अटल सेतू हा गेम चेंजर प्रकल्प असून टाइम सेव्हिंग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात निवडणुकीत जनताच विरोधकांचं ऑडिट करेल आणि जनताच उत्तर देईल असंही मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत या सगळ्यांची आणि मित्रपक्षांची बैठक झाली. यापुढे विभागानुसार बैठका घेणार आहोत. त्यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुका आपल्याला एकत्र लढवायच्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या सर्वांनी एकत्र येऊन नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली पाहिजे असंही ते म्हणाले. आपली मतं स्पष्ट असून आरक्षणाबद्दल भूमिका मांडली आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता इतर आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसेल. ते टिकेल कसं? सुप्रीम कोर्टात टिकेल. त्याबद्दलचा प्रयत्न चालू असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. ठाणे शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद ठेवण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आनंदनगर येथील चिल्ड्रन ट्रॉफिक पार्क ते न्यू होरायझन स्कूल पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे कामांतर्गत 450 मिमी आणि 300 मिमी व्यासाच्या जलवाहिन्या बाधित होत असल्याने त्या स्थलांतरित करण्याचे काम आवश्यक आहे. या जलवाहिन्या स्थलांतरित करण्याचे काम उद्या मंगळवार 9 जानेवारी रोजी सकाळी 11:00 ते बुधवार 10 जानेवारी सकाळी 11:00 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा 24 तास बंद ठेवण्यात आला आहे. या शटडाऊन कालावधीत घोडबंदर रोड आनंदनगर येथील कासारवडवली गाव, काही भाग, एव्हरेस्ट वर्ल्ड संकुल, यशराज पार्क संकुल, होरायझन हाईट संकुल, कृष्णा ग्रीनलँड पार्क संकुल, विजय पार्क संकुल, राम मंदिर रोड परिसरातील गृहसंकुले, भवानीनगर आणि ट्रॉफिक पार्क जलकुंभारवरील उन्नतीवूड संकुल,
ट्रॉपिकल लगून संकुल, विजय विलास संकुल, ववाग जुना गाव आणि स्वस्तिक रेसिडेन्सी संकुल आणि हिल स्प्रिंग संकुल सर्व्हिस रोड ते कासार वडवली नाका सर्व्हिस रोड लगतचा परिसर भागांचा पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण. मुख्यमंत्री अयोध्येला जाणार. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.